ए असं का होते ते मला सांग आधी. अरे सांगितलं ना तू प्यार मी पागल झालायस. अजिबात नाही. पण असं का होते ते कळायला पाहिजे मला. ए बाबा शादी तुझी झाली, संसाराला तू लागलायस. आता यात तुमच्या लग्नाच्या प्रेमात मला वडू नकस. आता मला कसं कळणार बरं तुला काय दिसतंय आणि काय नाही ते. नाही पण ते अशा का दिसतात ते कळायला पाहिजे मला. तुला काय करायचं ते कर, पण मला काय वडू नकोस यात. मला लय काम आहे. अरे ऐक की बरकत, अरे मला तर वाटतं त्या पुस्तकात काहीतरी असणार. अरे काल चांदण्यात पुस्तक वाचताना अंजलीबाईंचा चेहऱ्यावर वेगळीच चकाकी होती. पुस्तकात चंद्रबिंद्र नव्हता ना? ए अड्या, पुस्तकात असा चंद्र असतोय कधी? नाही ना? मग आता चल काम करूया आपण. नाही पण पुस्तकात काय आहे हे कळलं पाहिजे मला. तू थांब इथं, आलोच मी. ए बस, कुठं चालला तू? खुळा आहेस काय? आधी समधी कामं संपव आणि नंतर न बघतो माझं मी काय करायचं ते. राणा तुझा आणि पुस्तकांचा काय संबंध बरं सांग बघू. नाही बघ अरे पण पुस्तकात काय आहे हे कळायला पाहिजे का नको? आणि जोवर कळत नाही तोवर माझं मन थाऱ्यावर येणार नाही. बरं ते जाऊ दे, आज काय काय कामं करायचे ते सांगा दे. आता काय काय कामं करायची ते बी मी तुला सांगू होय? चल चल. श्रीपती दादा, आजपासून तुम्ही सगळ्यांना पेपर वाचून दाखवायचा आणि पेपर वाचून झाला की सगळ्यांनी माझ्याकडे यायचं. वहिनी हे बघा माझा नवीन बिझनेस प्लॅन. तुम्ही म्हणला तसा कमी खर्चात होणारा बिझनेस निवडलाय बघा. म्हणजे कोंबड्या तर कोंबड्या. त्याचं काय मोठमोठ्या इंटरनॅशनल हॉटेलात गावठी कोंबड्यांना लई मागणी आहे आणि मार्जिन बी चांगलं मिळतंय. कमी पैशात लई चांगला बिझनेस गावलाय बघा. पण नेमकं करणार काय? आम्ही की नाही कोंबड्या घेणार. अरे आबा पैसे देणार का ना हा मोठा प्रश्न आहे. मला सांग किती पैसे लागणार? अहो लई नाही लागत. हे बघा कंपनीला डिपॉझिट म्हणून 50,000 आणि वर खर्चाचं 5,000 पकडा. बाकी कोंबड्या काय क्रेडिटवर मिळणार आहेत. एकदा काय माल डिलिव्हर झाला पेमेंट होतंयच की. असं आहे होय? अरे मग लय चांगला बिझनेस आहे. नाही आजकाल 50-55 हजारात काय होतंय? आता आबाने तेवढे पैसे द्यायला पाहिजे हे मात्र खरं आहे. भाऊजी, मी आबांशी बोललीये, ते पैसे देतो म्हणलेत. इकडे इकडे. वा 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 माझ्या कोकणा, अरे लई चांगली भाजी मारलीस. खरं सांगतो मला लई अभिमान वाटतो तुझा. अहो काका तुमच्यामुळे झालंय हे सगळं. आहेस रे. हे बघ आता तू हा मोठा बिझनेस करतोय, या पुढं माझं नाव घ्यायचं नाही. अहो पण का? का म्हणजे काय? अरे हे सगळं तूच करतोय असं वाटायला पाहिजे ना. हे बघ स्वतःला सिद्ध करायचा एवढा मोठा चांगला चान्स गावलाय, तो सोडायचा नाही. अरे तुला खूप मोठं झालेलं बघायचंय मला. ते होणारच हो. तुमचं क्रेडिट तुम्हाला मिळालं पाहिजे की. माझ्या म्हाताऱ्याचं काय राहिलंय? तू कोकरा मोठा झालास, मला पावलं सगळं. बघ आता मी काय सांगतो ते नीट आहे. सगळ्यांसमोर माझं नाव घ्यायचं नाही. अहो पण का? का म्हणजे काय? अरे आबाला कळलं तर बिझनेस सुरू व्हायच्या आधीच बंद पडेल. काय डोक्यात येते का तुझ्या? सूरज मला सांग, ही आयडियाची कल्पना तुला आली कुठून? माझ्याकडे काय डिगाना आयडिया आहेत पण आजपर्यंत कोणी विश्वासच ठेवत नव्हतं. पण आज माझ्या वहिनीने विश्वास ठेवलाय माझ्यावर. वहिनी अहो तुम्हाला कसं थँक्यू म्हणून काय कळणं झालंय बघा. त्याची काहीच गरज नाहीये. तुम्ही फक्त तुमचं काम मन लावून करा म्हणजे झालं. वा 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 वा,
बघ सुनबाईला हे आधीच माहित होतं म्हणून गोडाधोडाचं करून ठेवलं बघ तुझ्यासाठी. अंजली, हे पैसे. किती म्हणालात भाऊजी? 50. 55. असंच काहीतरी म्हणलंस ना तू. हा ते वर खर्चाचे 5. 55 झाले बघा वहिनी. हे घ्या आणि जपून वापरा. आबांनी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवलाय तो मोडू देऊ नका. हो, खरा विश्वास तुम्ही दाखवलाय वहिनी. अजिबात मोडणार नाही मी. पटाक दिशी कामाला लागतो काय. भाऊजी, भाऊ शिरा तरी संपून जा. काम करता करता खातो की. आलो गो धक्का. मी बघतो त्याच्याकडे. काय का असं ना, चला पोरग मार्गाला लागलं म्हणायचं. पुस्तक वाचताना अंजलीबाई भारी दिसत होत्या. म्हणजे त्या पुस्तकातच काय तर जादू असणार. पायी याच्यात शोधून काढायला हवं. पुस्तक वाचायचंय का? नाही, अजिबात नाही. आज लवकर आला. हा, ते असंच आपलं. तुम्ही लवकर घरी आलात म्हणजे नक्की तुम्हाला भूक लागली असणार. नाही, मग ते कडा आला म्हणून म्हणलं घरात चक्कर टाकून येऊया. राणाजी, तुम्ही कामात लक्ष देणार असं सांगितलंत ना मला. आज पुस्तक वाचणार नाही काय? उद्या वाचते. का? इथून पुढे मी तुमच्या समोर पुस्तक वाचणारच नाहीये. अंजलीबाईंना हे पुस्तक वाचायला लावायचं आणि काय भानगड आहे या पुस्तकात ते बघायचं.